स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आजचा व्लॉग आहे आपला भीमाशंकरचा आणि आज आपण निघालोय भीमाशंकरसाठी। तर आज आपल्यासोबत आहे शुभम, भूषण आणि हा भारत आहे। अजून एक जण येणार आहे निनाद। तर आपला प्लॅन 3 महिन्यापासून चालला होता आणि आज फायनली झाला आहे। श्रावणामध्ये पण चालला होता, नाही पण श्रावणात गर्दी असते त्यामुळे आपण नाही गेलो आणि काल कॅन्सल होणारच होता, पण शेवटी म्हणलं की आता जायचंय ते मार्ग नाही म्हणलं यावेळेस जायचं म्हणजे जायचं असंच फिक्स प्लॅन होता। तर आपण निघालोय आता। आपण चांदणी चौकामध्ये आणि आता येईल निनाद। आणि आपण एक गोष्ट केली आहे यूट्यूब साठी। खरं तर आपण एक नवीन गोप्रो घेतलाय। मी तुम्हाला वाटलं शूट दाखवतो थोडस। तर चला निनाद आल्यानंतर भेटू आपण। नाही दिसतोय सेम पण ना ते 12 seconds later. दिसतोय का काही? आवाज 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 किती बारीक झाला। निनाद आलाय मित्रांनो आणि हे घेतले काल सांगितलं असेल तुला याने भाई त्याला सरप्राईज बोललो। सांगू का आता त्याला कळलं असं सरप्राईज बोललो। भाऊंनी पहिला शब्द टाकला, म्हणलं तू बरोबर ओळखलाय आज याला ना मार ट्रेंडिंग भरपूर दिवस झाला। जे मनात तेच घरात। कुछ भी भाऊंचे मस्त की 5000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल काय सुधार छबी येते। चला निनाद सोबत जरा गप्पा मारतो मित्रांनो। कुठलं कुठं जातो नाश्ता करायला थांबतोय आपण आता 5 मिनिटात। 5 मिनिटाचे कधी अर्धा तास होईल कळणार नाही तुला। तर मित्रांनो चला थांबलो की तुम्हाला दाखवतो नाश्ता करायला। यांनी खूप लांबून आणलाय नाश्ता करायला इकडे यांनी, या तिघांनी। तर मित्रांनो नाश्ता करायला थांबलो आपण आता इथे अंबिका मिसळला। असं पुण्यापासून 76 किलोमीटर अंतरावर काय इथनं 76 आहे। इथनं 76 रे, 50 किलोमीटर आलो आपण। 120 आहे आपल्या इथे। नंतर म्हणलं ना बाई टू व्हीलर वरती वाट लागली 11 वाजता आपल्याला पोहोचायला। 11 हा ठीक आहे, काही इशू जाऊया आता, वेळ झालाच आहे तर खाऊन पिऊन जाऊ। नाश्ता करायला कुठं आला आणि अंबिका मिसळ म्हणजे भूषण दादांची चॉईस होती, माझी नाही चॉईस। यांनी कसं सांगितलं मागच्या वेळेस जेव्हा आम्ही शुभम बेलवटे याच्या बहिणीच्या लग्नाला आलो होतो त्यावेळेस यांनी हा स्पॉट शोधून काढला होता। इथे जे सांबर भेटतं त्या सांबरमध्ये तेल खूप कमी असतं आणि चव पण खूप चांगली आहे, त्यामुळे आम्ही हा स्पॉट ठरवला। 50 किलोमीटरला नाश्ताला आलाय लांब। तर बघू आपण आता इथं आणलं एवढं तर कशी टेस्ट भेटते ते बघावं लागेल। आपण कांदा उत्तप्पा सांगितलाय, यांनी उडीद वडा सांगितलाय। हा काहीच खात नाहीये, काय माहिती काय झालं। आणि आपली टाइम मूड स्विंग चालू आहे। याचा मिसळ पाव आहे, यांनी पण मिसळ पाव सांगितलंय। तर बघू आपण तिकडे वाईट लागले। आपल्या मोठ्या रोडची सवय सर काय करायचंय। वडापाव खा ना गपचूप। चाय प्या, चहा प्या। वेळेला चहाला सॉरी चहाला वेळ नसते, वेळेला चहा पाहिजे।
मैं बोलूँ नरक में जाएंगे हम लोग भाई तो डेंजर है तू तर जाणार आहे भाई माझ्याकडे काय फोकस करतो चला बघा इच खाऊ थोडंसं वडापाव घे ना मग चालू कर ना जायचंय पुढं आपल्याला स्वामी समर्थ चालू आलं काय बोलायचंय तुला त्याच्याबद्दल बोल 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 जसा आमचा ड्रायव्हर चेंज झाला तसा आमचा कॉन्फिडन्स डाऊन झाला आमचा कॉन्फिडन्स डाऊन नाही झाला आमचा कॉन्फिडन्स आहे तेवढाच आहे पण जो शूट करतोय ना त्याची पार फाटून चालू चल क्या क्या बोला तूने नहीं पहले क्या बोला चल चला चलो जाके इलाज कराओ मित्रांनो आपण जवळपास पोहोचलोय आवाज येत असेल नाही माहित नाही तुम्हाला पण व्ह्यू बघा तुम्ही व्ह्यू वातावरण तसं खूप भारी आहे ऊन पण कमी झालं आता आणि तुम्ही जर बघितलं तर हे पुढे व्ह्यू बघा फक्त अजून ह्याच्यापेक्षा भारी भारी व्ह्यू बघायला भेटतील आपल्याला अजून जसं आपण पुढे जाऊ भीमाशंकरच्या रस्त्याने तसं आपल्याला अजून सुंदर व्ह्यू पाहायला भेटतील फक्त दुःख याचं वाटतं की हे पावसाळ्यात यायला पाहिजे होतं म्हणजे अजून सुंदरता वाढली असती तुम्हाला काय वाटते सर अजून तरी मजा आलेली आहे म्हणजे अजून तरी मजा आलेली आहे पुढे अजून किती येईल ते सांगू नाही शकत ते तुम्हाला शेवटच्या टाइमला अजय सांगून देईल काय सांगायचं ते तर आतापर्यंत तर मजा आली आहे आता दर्शन किती वेळात होईल काय होईल त्याच्यावरती डिपेंड आहे तर बघू आपण आता व्ह्यू तर मस्त झालाय दाखवलं पण मी तुम्हाला आणि एक माझ्या डोक्यात आयडिया आली आता मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला दाखवत ह्यांना दाखवतो मित्रांनो पोहोचलोय आपण आणि इथं गाडीच्या पावतीचा विषय बघू आता भीमाशंकरच्या म्हणजे बाहेर रोडवरती आहे तर मित्रांनो पोहोचलो आपण भीमाशंकर अभयारण्यामध्ये आता बघा तुम्ही टाइम लॅप्स दाखवतो तुम्हाला मी थोडा कारण अजून थोडंसं आहे 10 किलोमीटर असेल आवाज येतोय नाही माहीत नाही तुम्हाला पण दाखवतो मित्रांनो पोहोचलो आपण 3 किलोमीटर राहिले आणि आता माकडे इकडे बघा आणि व्ह्यू बघा व्ह्यू फक्त आवाज येत असेल नाही माहित नाही पण इथून पार्किंग चालू आहे हे पुढे जाऊ दे बाळा दोन किलोमीटर 1 किलोमीटर राहिलं होतं मागाशी तर पोहोचलो आपण तर मित्रांनो पोहोचलो आपण भीमाशंकरला आणि निघालोय आपण आत्ता आतमध्ये गर्दी भरपूर आहे रविवार असल्यामुळं गर्दी भरपूर आहे ए पार्किंगला आहे ना इथं
चला शॉर्टसाठी व्हिडिओ काढायचे थोड्या काढतो. शुभम लुकिंग गुड ब्रो. थँक्यू. आपली SUV आहे ना पण. अरे याला कुठं पण नाही राहू, झोपेत उठून आणलं की तसं वाटतं. 1 किलोमीटर दाखवते अजून. 1 किलोमीटर म्हणजे हा आतमध्ये आहे ना, आतमध्ये पर्यंत 1 किलोमीटर आहे. तर पोचलो आपण मार्केटमध्ये आणि समोर जे आहे ना ते धुकं आहे, ढग उतरले. चला आपण बघू पुढे आता. नवरात्र उत्सव जोरात चालू आहे मित्रांनो. इथं आधी मायाशक्ती, कमळगाई, भीमाशंकर, आंबेगाव, पुणे. लास्ट टाइम आलो होतो ना, ह्याचं काम चालू होतं म्हणजे झालं नव्हतं अजून. इथं गाडी लावली होती. हे ह्याचं पण काम झालं नव्हतं, ते लाकूडचे लावले ना ते मस्त झाले. पण मागच्या वेळेस असं नव्हतं, हळूहळू डेव्हलपमेंट होते. हां मग तेवढं आहे. गर्दी मजबूत दिसते आज. लाईन इथपर्यंत आलेली आहे. 2-3 तास लागतील तरी. हा एक रोड आता, तिकडून एक रोड येतो आणि हा एक रोड. हां तिथे गुप्त भीमाशंकरवाला रोड बघायला लागेल आपल्याला. इकडं लाईन जाते आतमध्ये दर्शनाला आणि इकडं मुखदर्शनाचं आहे. भीमाशंकर महाकाल. तर चाललोय आपण आता दर्शन करायला. VIP लोक आहे ती. नाही ते आपल्याला एका दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हणून आपण ही पास बीस घेतलेत, नाही तर पास घेतले नसते खरं तर. 2 नंबर गेटवरून आतमध्ये जायचे. फक्त 2 नंबर गेट बघा. दोन नंबर गेटला जायचे. वाढले 1 तास पुढे मागे 300 रुपये द्यायला लागतात. फोकल लाईनीत थांबलो आपण आता. लाईन आहे पुढं, आतमध्ये जाताना दाखवतो मी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं. पासवाल्यांची लाईन आहे बघा. ए दिसला का? तुला गर्दी दिसत असेल तुम्हाला मित्रांनो. दर्शन झालंय आपलं आत्ता आणि आपण निघालोय आता गुप्त भीमा असं म्हणतात त्याला तिकडं.
ना, नाव नाही लिहिलं. हे कसलं पाणी कुठलं येतं? पाऊस पडतोय, पडणार आहे वाटतं आज. चला, पाऊस पडणार आहे मित्रा. निनादा एवढा जवळून काढतो फोटो. गुलाब मोठे. मिक्स वाला ना दादा? हां मिक्स. किती वेळ लागतो जायला? 2 किलोमीटर आहे ना मग अर्धा तास लागतो. अर्धा तास. म्हणजे 1 तास पकडून सर. चप्पल घालून जाऊ का तसंच जाऊ? चालेल चप्पल घालून जाऊ आता. कच्चा रस्ता आहे. लेक हे हा मग चला गाडीकडे परत. चलो गाईज.